देयकाअभावी रखडले देवळाली कॅम्प भगूर रस्त्याचे काम. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीची चणचण. देवळाली कॅम्प ते भगूर या रस्त्याचे सुधारणा काम अर्धवट होऊन सध्या बंद पडलेले आहे. याबाबत ठेकेदाराशी संपर्क साधला असता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर निधीतील रक्कम न मिळाल्याने रस्त्याचे दुरुस्ती काम थांबविण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला. नकटीच्या लग्नाला 17 विघ्न अशी अवस्था देवळाली कॅम्प भगूर रस्त्याची सध्या झाली आहे. शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी देवळाली कॅम्प ते भगूर रस्त्याच्या सुधारणा कामास प्रारंभ झाला होता. मात्र देवळाली कॅम्प सिलेक्शन पॉईंट ते वर्कशॉपपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आणि डागडुजी होऊन पुन्हा पुढील काम बंद झाले आहे. त्यामुळे पुन्हा वाहनधारक आणि भगूर तसेच पंचक्रोशीतील गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जाऊ लागला. अगोदरच या रस्त्याच्या दुर्दशेने सर्वजण त्रस्त झालेले होते. त्यात खासदार आणि आमदारांच्या श्रेयवादाच्या लढाईत रस्त्याचे काम निधी मंजूर असूनही रखडलेले होते. त्यावर प्रसारमाध्यमांनी आवाज उठवताच रस्त्याचे काम दिनांक 9 डिसेंबरला सुरू करण्यात आले. तेही सध्या अर्धवट स्थितीत पुन्हा ठप्प झालेले आहे. यावर जनमानसात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्या संदर्भात सदर रस्ता कामाचे ठेकेदार केतन बोडके यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. सदरचे काम सार्वजनिक बांधकाम नाशिक विभागांतर्गत खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून होत आहे. मात्र या कामास मंजूर निधीतून देयकाची रक्कम मिळत नसल्याने पैशाअभावी ठेकेदार केतन बोडके यांनी काम थांबवण्याचा खुलासा केला. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत शासकीय कामे करणाऱ्या ठेकेदारांना कामाची देयके वेळेवर मिळत नसल्याने ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देयके देण्यासाठी पुरेसा निधी नसल्याने शासकीय कंत्राटदार अडचणीत आले आहेत, असेही ते म्हणाले. मिळालेली रक्कम लावून रस्त्याचे काम सुरू केले, मात्र पुढील कामासाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्याने देवळाली कॅम्प भगूर रस्ता सुधारण्याचे काम स्थगित करण्यात आल्याची माहिती ठेकेदार केतन बोडके यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिककडून निधी उपलब्ध होताच पुन्हा देवळाली कॅम्प ते भगूर पांडुर्ली रस्त्याचे काम सुरू केले जाईल. रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता व्यवस्थित केला जाईल, अशी ग्वाही रस्त्याचे ठेकेदार केतन बोडके यांनी दिली. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.